शाळेतल्या ध्वजारोहणाला पोरांनी वेशभूषातले भारी केली होती, पण बिचाऱ्यांसंग इतक्या मान्यवरांनी फोटो काढले का त्यांना एनर्जीसाठी शेवटच्या आणि बिस्किट खावा लागली. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज शाळेमध्ये वातावरण अगदी सणासारखं होतं आणि त्याला कारणही राष्ट्रीय सणाचंच होतं. आज होता तुमच्या, आमच्या आणि सर्वांत आपुलकीच्या असणाऱ्या आपल्या भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन. आणि मग स्वातंत्र्य दिनाला एव्हरीथिंग इज टेम्पररी, पण सगळ्यात आधी प्रभात फेरी इज परमनंट. आणि या टायमिंगला वातावरणातला जो उत्साह राहतो ना, तो क्वचितच कधीतरी अनुभवायला मिळतो. आणि इथं फक्त शिक्षकांचाच उत्साह नाही, तर विद्यार्थ्यांचा सुद्धा उत्साह आणि जोश एका वेगळ्याच लेवलचा राहतो. आणि या फेरीमध्ये चालायचं भाग्य मिळणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते, कारण आपण लहानपणी घेतलेला आनंद हा आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळत असतो. आणि असाच छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद कुठेच विकत मिळत नसतो. आणि तोच मला सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर तर दिसतच होता, परंतु यासोबतही गावकऱ्यांच्याही चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे झळकत होता. शेवटी विद्यार्थी असो, शिक्षक असो किंवा कोणीही गावकरी आहोत, तर आपण सर्व भारतीयच. जश्न है भारत, रग रग में है जीत की आदत, ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे। तू सूरज हम तेरे उजाले, तुझसे जुदा नहीं होने वाले, आखिर तक हम सफर तिरंगे के। जय हिंद जो नस नस में है, हर बाजी फिर बस में है, सिंध जान के हिंदुस्तान बोले। सुजलाम सुफलाम शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम। सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम. आणि एवढ्या आनंदाच्या प्रसंगी गोडधोड खायला भेटणार नाही असं कधी होईन होय.